नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। दौंड तालुक्यातील यवत येथील शिवरायांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेवरून गावात दगडफेक व जाळपोळ करण्यात आली। दिनांक 26 जुलै रोजी यवत येथे घडलेल्या घटनेवरून गावातच नव्हे तर संपूर्ण दौंड तालुक्यात भावनेचा उद्रेक झाला। त्यानुसार दिनांक 27 जुलैला गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला, तर दिनांक 30 जुलै रोजी दौंड तालुका बंद ठेवण्यात आला होता। सर्व घडामोडी घडत असताना पोलीस यंत्रणा व गाव पुढाऱ्यांनी गावात शांतता निर्माण केली होती। मात्र शुक्रवारी सकाळी मुस्लिम समाजाच्या एका तरुणाने हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा त्या पोस्टमधून प्रयत्न केल्याने यवतमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ व मोडतोड करून त्या पोस्टला प्रत्युत्तर दिले। त्यामुळे गावात अशांतता पसरल्याने गाव बंद ठेवून पोलीस यंत्रणेने जमावबंदीचा आदेश जारी केला। त्यामुळे सर्वत्र शांतता निर्माण झाली। मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचे, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यवत गावाला भेट देऊन गावात समझोता राखण्याच्या सूचना दिल्या। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, आयजी सुनील फुलारी, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना केल्या, अशी दौंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम यांनी माहिती दिली आहे। नंतर फोन करून मागून घे ना, तू कुठे जातो? मंदिरामध्ये जमलो होतो, त्या ठिकाणी तुम्हाला आवाहन करण्यासाठी बोलवलं होतं, तुम्ही आले नाही। तुम्ही पळून गेले, पळून जायचं कारण नाही। आता सगळ्यांनी तर शांततेत बसायचंय। आजची घटना लक्षात ठेवा, एवढ्या इतिहासातली, एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात चुकीची घटना आपण एवढ्याने केलेली आहे। जे काय असेल ते आम्ही प्रत्येक कुठलाही आता समाजावरती कारवाई करायला आम्ही सक्षम आहोत। आम्ही तुम्हाला कालही सांगितलं होतं, परवाही सांगितलं होतं, परंतु आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचं सहकार्य झालं नाही। परंतु तरीही आता यावेळी मी तुम्हाला विनंती करतोय की कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाहीये। आजचा दिवस कराल, उद्यापासून लक्षात ठेवा, कारण नसताना आपल्या घरच्यांना, आपल्या नातेवाईकांना त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे कुणीही चुकून सुद्धा आता एकही दगड उचलायचा नाही, कुठल्याही दुकानावरती कुठेही असताना फिरायचं नाही। आणि ही मी तुम्हाला विनंती करतोय आणि वॉर्निंग पण आहे, कारण याच्यानंतर लक्षात ठेवा, ही संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर देखिए, पुणे से कुछ ही दूरी पे यवत नाम का जो गाँव है, यहाँ की अभी की स्थिति में आपको दिखा था। पुणे एसपी सचिन सिंह अभी यहाँ पे पहुँच चुके हैं। उसके बाद MLA हैं और कुछ ऐसी पार्टी पार्टी है जैसे कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री और गए थे कि क्या पूरा मामला बिगड़ गया। आप देख सकते हैं कि पुलिस जो है अभी वो प्रशासन को है और प्रयास ये किया जा रहा है कि जो स्थिति बिगड़ी है